नमस्ते. आज मी बनवले नाश्त्यासाठी उपीट. आमच्या दक्षिण साईडला खूप जास्ती डेली नाश्त्यामध्ये जास्त म्हणजे उपीटच बनतं. आम्ही तर कधीतरच करतोय 6 महिन्यातून वगैरे. मस्त असं रवा छान असं खमंग भाजून घेतली. त्यासाठी मी तेल ठेवली. त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता, कांदा, कोथिंबीर, थोडं लिंबू चिळून, चवीनुसार मीठ, साखर थोडंसं ॲड करायचं. मस्त असं रवा भाजलेला त्यात टाकली. छान असं चांगलं उकळी येऊन दिली. त्याला मुरायला ठेवली मंद गॅसवरती. बघू शकता किती छान असं अजून एकदा मी त्याला हलवून मस्त ठेवली, तर ते थोडंसं चिकट वाटलं मला. ते फडफडीत झालं की उपीट कसं मस्त चविष्ट बनतं. त्यानंतर मी इकडे बनवत होते पिठलं. तर पिठलं सुद्धा मी बनवली. पिठलं दरवेळी मी वेगळं-वेगळं नेहमी बनवत असते. आज थोडं लाल तिखटामधलं केली. कधी-कधी हिरव्या मिरचीतलं पण करत असते मी. डब्बा भरत आहे मी. बघू शकता तुम्ही. बाजरीचं भाकरी, मस्त पिठला गरमागरम असं पावसा-पाण्यात एक कंटिन्यू आमच्या इथं पाऊस लागलेला आहे. तर असं मस्त कांदा, लोणचं, बाजरीचं भाकरी, पिठला एक नंबर जेवण होतं मग दुपारचं. चला तर मी डब्बा पॅक करते. मी बनवली होती नंतर मटकीसुद्धा. मटकी हिरवा मिरचीतलं बनवली मस्त. हिरवा मिरचीतलं मटकी आम्हाला खूपच आवडतं भाकरीसोबत आणि चविष्ट पण खरंच खूपच चव होतात. त्यानंतर इकडं दूध वगैरे गरम केली. प्रति शिवश्रीचं पण आमचं पण.